स्थानिक गुन्हे शाखेने चारचाकी वाहन चोरीच्या 3 गुन्ह्यांचा छडा लावत 3 आरोपींना अटक केली। आरोपींकडून 5,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कामरगाव येथून चोरीला गेलेल्या फोर्स कंपनीच्या वाहनाच्या तपासादरम्यान पोलिसांनी शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद, नितीन रमेश गवई आणि शेख सरवर शेख मनवर यांना ताब्यात घेतले। चौकशीत कामरगावसह अहिल्यानगर येथील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। आरोपींकडून वाहन विक्रीतील 80,000 रुपये रोख, सुमारे 5 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि टूलकिट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक निकेश खाटमोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। महावितरणच्या सन 2026-27 च्या बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। नांदेड महावितरण मंडळाअंतर्गत महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सभासद सुनील टिप्परसे यांची वैद्यकीय कारण असतानाही विनंती बदली करण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केलाय। रिक्त पद उपलब्ध असूनही शासनाच्या परिपत्रकानुसार बदली करण्यात आली नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। 32 वर्ष आणि 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जागेवरच ठेवण्यात आले, तर सेवा ज्येष्ठता यादीतील काही कर्मचाऱ्यांना डावलून बदल्या करण्यात आल्यात असा आरोप करण्यात आलाय। अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता यांची परवानगी घेऊन वैद्यकीय कारणावरून बदली करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतरही बदली न झाल्यानं महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीनं परिमंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय उपाध्यक्ष आहे हे महावितरण परिमंडळ कार्यालय अध्यक्ष अभियंता यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बालाजी पाकरवाड यांचं बदलीचा प्रस्ताव मेडिकल वैद्यकीय 1 नंबर असताना त्याने त्यांची बदली केली नाही। त्यांची बदलीची विनंती बदली ही निळा या ठिकाणी 33 सप्टेंबरला होती। ती डावलता त्या ठिकाणी दुसऱ्याच माझी प्रशासकीय बदली करण्यात आली। ती बदली करायला तर आम्ही अध्यक्ष अभियंत्याकडे चर्चा केल्यानंतर त्यांच्या नजरेमध्ये आलं की हा 1 नंबर याच्यावर बसतो आणि ती त्याने काही बदली केली नसल्यामुळे आणि या बदल्यामध्ये नांदेड मंडळ कार्यालयामध्ये बदल्यामध्ये बराच घोळ चालला आहे। काही बदल्या 9 महिन्याच्या केल्या, काही बदल्या 11 महिन्या केल्या, काही बदल्या 1.5 वर्षामध्ये केल्या। अशा पद्धतीमध्ये बदल्या या अध्यक्ष अभियंता परिमंडळ कार्यालय महावितरण केल्या। त्याच्या माध्यमातून हा जो बालाजी पाकवाड आहे, या बालाजी पाकवाडचं मेडिकल हा गेट नंबर 1 वर असताना यांना डावल्यामध्ये आलं आणि जो अन्याय झाल्यामुळे आज 27 तारखेला महावितरण कार्यालयापुढे ते बेमुदत साखळी उपोषणाला बसलेत। त्या माध्यमातून स्वतंत्र वीज कामगार संघटनेनं त्यांना साखळी बेमुदत उपोषण धरणे आंदोलनाला बेमुदतच्या संघटनेनं पाठवून दिला आहे। सध्याच्या पिढीचा वाढता स्क्रीन टाइम आणि त्याचा मानसिकतेवर होणारा परिणाम याबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे। भोसला मिलिटरी स्कूल तर्फे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते। यावेळी नांगरे पाटील यांनी सांगितले की सततच्या मोबाईल वापरामुळे विचार करण्याची, भावनिक समज आणि सामाजिक कौशल्याची क्षमता विकसित करण्यावर परिणाम होतोय। कठीण परिस्थितींना सामोरं जाण्याची मानसिक ताकद विद्यार्थ्यांनी लहान वयापासून विकसित करावी असं आवाहन त्यांनी केले। कारगिल विजय दिवसाचं महत्त्व सांगताना त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केलाय। देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचं स्मरण आणि त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी नमूद केलंय। रियार सर, members of CHME, all the faculty members, esteemed teachers, parents, और जिनके चेहरे पे तेज है, मन में विश्वास है, बुद्धि में विवेक है, हृदय में करुणा है, भुजाओं में बल है, देह में शक्ति है, जिनका आत्मविश्वास दृढ़ है, जिनके विचार उच्च है, चरित्र शुद्ध है, देश के प्रति समर्पित है, माँ बाप पे श्रद्धा है, ऐसे जेन जीज जिनको हम यहां राम डंडीज बुलाते हैं। फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, स्पिरिचुअली हाई। हाउ इज द जोश? वेरी गुड। यू आर द फ्यूचर ऑफ दिस नेशन। आप हमारा भविष्य हो। We are gathered here to celebrate विजय दिन, कारगिल विजय दिन, जिसके बारे में
कमांडेंट सर ने बहुत बढ़िया हमें समझा के दिया. He gave beautiful presentation clearing the whole scenario, why, how, when, where the war was fought and how the victory was important. On this day in 1999, our armed forces achieved this triumph, this victory. जैसे सर ने बताया, वो लद्दाख के एरिया में बड़े बड़े पिक्स, स्लो क्लैड माउंटेन्स, height was more than 16,000 feet, chilly winds. Our soldiers fought on those adverse conditions. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ओबळा माजिवडा मतदारसंघात आयोजित शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे ठाण्यात शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आलाय. पूर्वकल्पना न देता कार्यक्रम रद्द केल्यानं संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी दाखले वाटपाचा कार्यक्रम भाजप आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला होता. मात्र भाजपच्या स्थानिक नगरसेवक पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परिणामी उपस्थित नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. हा कार्यक्रम ओबळा माजिवाड्यातून थेट सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात कार्यक्रम त्या भागात हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप नाव न घेता भाजपनं केलाय. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सत्ताधारी महायुतीतील ही दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. सर्वप्रथम तर मी नागरिक आमचे आलेले हे ज्यांना ते काम होतं त्यांची मी माफी मागतो हात जोडून. कारण त्यांच्या जे समय जे बिचारे लांबून आलेले, कोण लोकमान्यनगरने आला, कोण वर्तनगरने आला, कोण बघा पुरा ठाणा शहरामध्ये लोक जमा झालेले ओला माजिवडा विधानसभामधनं. म्हणून ओला माजिवडा जेवढे नागरिक आले त्यांची सर्वांची माफी मागतोय की तुम्ही त्या याची काळजी घेऊ नका. पुढच्या कुठल्याही वीकमध्ये आम्ही माननीय आमचे तिन्ही आमदार आणि जिल्हाध्यक्षांना विचारून एक कॅम्प परत लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि जे काय झालं आहे ते बरोबर झालं नाही आहे, त्याचा आमच्या लोकांनी आता निषेध केला, त्याचा मी पण निषेध करतो. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे ठाणा शहर जिल्ह्यातर्फे त्याचा आम्ही निषेध करतो. असा होता कामा नये. कारण काय, हे महायुतीची सरकार आहे, युतीची सरकार आहे. कलेक्टर महोदयांनी याचा विचार केला पाहिजे. याचा आम्हाला विचार. बजेटनंतरची नागपूर महापालिकेची सर्वसाधारण पहिली सभा होती आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या हिताचं आणि नगरसेवकांच्या प्रलंबित कामांवरील विषयांवर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र विषय पत्रिकेत महत्त्वाच्या प्रश्नांचा अभाव असल्याचं दिसून आलं. काही कारणास्तव महापौरांनी सभा स्थगित केली. पुढील सभेत नागरिकांचे प्रश्न, रखडलेली विकास कामं आणि नगरसेवकांचे प्रलंबित विषय प्राधान्यानं मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सांगितलंय. बजेटमधील कामांनाही अद्याप सुरुवात न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज बजेटनंतर महानगरपालिकेची ही प्रथमच सर्वसाधारण सभा होती आणि मला असं वाटतं की पावसाळा सुरू आहे, बरेचसे नगरसेवकांचे विषय होते, नागपूर शहरातल्या नागरिकांच्या हिताचे विषय त्याच्यात असायला पाहिजे होते, परंतु ते विषयपत्रिकेमध्ये ते तसं कुठलंही असं दिसून आलेलं नाही. आणि ह्या सगळ्या बाबीवर आम्हाला निश्चितपणानं चर्चा करायची होती. परंतु आज सत्तापक्ष तिथे नसल्यामुळे आणि काही कारणास्तव आज माननीय महापौरांनी ही सभा मला असं स्थगित केली आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही सभा जेव्हा होईल तेव्हा ह्या नागरिकांच्या हिताचे जे काही प्रश्न राहील, नगरसेवकांचे जे काही प्रश्न राहील ते निश्चितपणानं आम्ही तिथे मांडणार आहे. खूपशा अडचणी निर्माण झाल्या आहेत असं माहीत पडलं. भिवंडी तालुक्यातील कोणगाव ग्रामपंचायतीच्या स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात झालेल्या मोठ्या स्पेलिंग चुकीमुळे वाद निर्माण झालाय. कमानीवर छत्रपती ऐवजी छत्रपती असा चुकीचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण खाडी पुलावरून भिवंडीकडे येणाऱ्या मार्गावरील या स्वागत कमानीवरील चूक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तसंच सदस्य यांच्या निदर्शनास एवढी मोठी चूक कशी लक्षात आली नाही, इतक्या मानाच्या नावात झालेली चूक प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही, असे सवाल शिवप्रेमी उपस्थित करतात. ही अक्षम्य चूक तातडीनं दुरुस्ती करून संबंधितांवर कारवाई करावी, तसंच स्वागत कमानीवरील मजकूर योग्य करून छत्रपतींच्या नावाचा सन्मान राखावा, अशी मागणी आता जोर धरू लागली.
भिवंडी तालुक्याच्या वेशीवर असलेल्या कोणगाव या ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या वेशीवर जी कमान लावली गेली आहे त्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे आणि त्या छत्रपतींच्या नावाच्या शब्दावलीमध्ये चुकीचा शब्द त्यांनी प्रिंट करून आणल्यामुळे आम्हा तमाम शिवभक्तांच्या भावना इथे दुखावल्या गेलेल्या आहेत. हे सगळं करताना ग्रामपंचायतीच्या वतीने एकाही व्यक्तीने तो बॅनर का तपासला नाही याचा निश्चितपणे उलगडा झाला पाहिजे आणि ह्या सर्व प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी आमची मागणी आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात गुलाबी बोंड अळीवर प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मोफत फेरोमोन सापळे आणि ल्युअर्सचं वितरण करण्यात आलं. यावेळी आधुनिक कीड व्यवस्थापन, शाश्वत शेती पद्धती आणि कापूस उत्पादन वाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन कृषी तज्ज्ञांनी केलं. शेतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या पैठणी साडी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. केशरानंद ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांच्या पुढाकारानं आयोजित या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक नंदुरबारमध्ये दाखल झालं. शहरातील कौटिल्य अकादमीसह 2 ठिकाणी झडती घेण्यात आली. पोलिसांनी अकादमीतील कागदपत्र, CCTV फुटेज आणि संगणकांची तपासणी केली. त्यानंतर पेपर फुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या तसंच संबंधित विद्यार्थिनीच्या घरीही पथकानं भेट दिली. मात्र दोन्ही घरं बंद असल्यानं तपासासाठी आवश्यक माहिती किंवा पुरावे हाती लागले नाही असं पोलिसांनी सांगितलं. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जाते. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. एसोसिएशन ऑफ इंडिया का अध्यक्ष हूँ और हमारी ये मनोकामना है कि महाराष्ट्र के जितने भी किसान हैं वो सबसे आगे आए, उसकी उत्पत्ति बढ़े, उसका उत्पादन बढ़े. आज महाराष्ट्र का जो एवरेज है वो सबसे ज़्यादा है लेकिन उत्पत्ति बहुत कम है. तो इसके लिए हमने ये योजना की है कि उसके पहले तो उनके फसल की रक्षण हुए और उसके लिए हमने लास्ट 8 साल से बांट रहे हैं और फार्मर स्ट्रीट बांट रहे हैं और वो चालू रखेंगे. और उसमें हमारा सबसे बड़ा सहयोगी है भामरे जी. उसने 8 साल से हमें काफ़ी सहयोग दिया है CI को और वो हम चालू रहेंगे. दूसरा हमने ये नक्की किया है कि फार्मर्स ट्रेनिंग स्कूल करनी चाहिए. वो हमारे सब साइंटिस्ट हमारे पैनल पे हैं. हमारे चीफ एडवाइज़र है डॉक्टर माई जो सबसे बड़े साइंटिस्ट इंडिया के हैं. उनके साथ उनके सहयोग से उनके अंडर हम सब काम कर रहे हैं और हमारा ये मानना है कि सब जो फार्मर्स को ट्रेनिंग ठीक दी जाएगी और अगर अच्छे तरह से अगर जो फार्मिंग के प्रैक्टिसेस एग्री प्रैक्टिसेस करने जाएंगे तो उत्पादकता बहुत ही जल्द काफ़ी बढ़ जाएगी और सबके लिए वो बहुत ही अच्छा होगा. हमारा ये लक्ष्य है कि महाराष्ट्र के सब नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक पार पडते. जुन्या जिल्हा परिषद इमारतीतील कुंभमेळा कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीत विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सुरू असलेल्या सुमारे 35,000 कोटींच्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येतोय. पायाभूत सुविधा, वाहतूक सुरक्षा, स्वच्छता आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांच्या कामांचा प्रगती आढावा घेतला जातोय. काय आढळून आले सर काही माहिती मिळाली चौकशी केली काय आढळून आलं सर थोडंसं म्हणजे प्रवीण पाटील देखील बेपत्ता आहेत. हां सर प्रवीण पाटील सर मिळाले काय डॉक्युमेंट मिळाले काही नाही आता पण चौकशी बाकी नाही.
बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत मुख्य आरोपी संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्म हाऊसवरून अटक केली आहे. संजय गरुड हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील तब्बल 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचं उघड झालंय. तसंच आरोपीच्या ताब्यातील 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचंही निष्पन्न झालंय. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आरोपीला दुपारी 2:30 वाजता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपुते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत. घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे. सर, या सगळ्या संदर्भात आपण तपास करताय. किती आरोपी आतापर्यंत अटक झाले आहे? शोध अनेकांचा सुरू आहे. नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण संस्था पण किती आहे? काही माहिती आली आतापर्यंत? आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत. या आरोपीचा नेमका काय रोल होता? त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतली काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे. सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.